अनंता विठ्ठल वरखंडे. अनंता विठ्ठल वरखंडे. गावाचं नाव तर विचारा त्यांचं. गावाचं नाव काय तुमचं? जायशेठ ठाकूरपाडा. जामशेद. जायशेठ. जायशेद. जायशेठ ठाकूरपाडा. जायशेद. मी वाचलं तिथे. जायशेद. ठाकूरपाडा. जायशेठ ठाकूरपाडा. दादा दादा ती कोंड आहे ना? ये कोण नाही मिळेल. नको 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 दाखव नको नको. अरे मी तसा माणूस नाही मिळेल इकडचाच आहे. पाण्यात जातो तो. हा आला आहे वो. तिथे जावा ना. मला पण जायचंय. ते बघा दिसतात ते बघा. मी इथे बाहेर बसलोय कारण मला भीती वाटते. फायनली काकांनी खूप छान आम्हाला दाखवला एकदम स्पॉट. ते कोणीच नाही फक्त आम्ही आहे. तुमच्या गावचं नाव सांगा ना. गावाचं नाव तुमचं. जायशेठ ठाकूरपाडा. जायशेठ ठाकूरपाडा. एक नंबर नाव आहे. बस एवढं. ये वांगी प्रकारात पहिले आमची तिकडे होती. ते आता ते डॅममधीला हे आमचे नाल्याचं पाणी उतरते. कसलं नाल्याचं पाणी उतरते. यो डोंगर तो डोंगर. हा नाल्याचं पाणी आहे. हा हे नाल्याचं पाणी आहे. घाणेरडं. काय अंघोळ करतात लोक. कोण लोक नाही पिऊन पाणी येते. हा तुमचे असं फ्रीजमधलं पाणी आहे तसं आमचे डोंगराचं पाणी आहे. तू आमची लेके. तुम्ही माझे आजोबा आहेत. तुझी पाणी थंडी. दारू इथे बनवतात का? दारू इथे बनवतात. दारू चालू जास्त. कुठली गावठी? आता पियालाच वाटतं. तुमचं टायमिंग आहे का पियायचं दारू? महाराज लागते दुपारचे पण लागते. आमचा ब्लॉकर आहे. नमस्कार करताय. अनंता विठ्ठल वरखंडे. अनंता विठ्ठल वरखंडे. गावाचं नाव तर विचारा त्यांचं. गावाचं नाव काय तुमचं? जायशेठ ठाकूरपाडा. जायशेठ ठाकूरपाडा. छान आहे गाव. ही आमची हा आपला भाव आहे. आमची ग्रामपंचायती आहे. तुमची ग्रामपंचायत आहे बरोबर. तुम्ही जेवढे येतात ना सगळ्यांकडनं 10,000 रुपये कलेक्ट करत राहा. आम्ही नाही मागत. तुम्ही लोक पाहिजे बरोबर. आम्ही कोणी कोणाकडची 10 रुपये 5 रुपये. माझ्या घरी आहे हे शाळेच्या समोर. काय नाही झालं दादा. आम्ही चौकशी करतोय फक्त बस. आम्ही मारामारी नाही करत आहे. व्हिडिओ नको. असं तू आला तू काय झाला. ही बायको आहे माझी बायको. आपली सून आहे. काय नाही असं नाही. सगळ्यांच्या शेवटी आहेत. कोण सांगायला असेल ना ते माझी घरी आहे. चढायला लागला ना. हे आपल्याला अख्खा दिवस आपल्याला गोष्ट. काका आवडलं मला. हे माझं पोरगा आहे. चांगले का काका? चांगले काका. खूप चांगले. नाही हे काका. हे काका खूप चांगले आहेत. यांनी स्वतःवर आम्हाला सांगितलं इथे पार्किंग वगैरे करा. गावातल्या लोकांनी खूप साऱ्या आपल्याला टिप्स दिल्या इथे. म्हणजे किल्ला वगैरे आहे तो टकमक किल्ला. त्याबद्दल वगैरे सांगितलं. टकमक किल्ला ना. टकमक आपल्याला फार जुनी आहे तिथे. आपली जुनी रीत आहे. अशी बरीचशी जागा आहे तिथे. म्हणजे हे स्वतःवर आम्हाला गाईड करतायत. आणि त्यांनी बघा आम्हाला इथे गाडी पार्किंगला पण जागा वगैरे दिली. आणि खूप चांगलं गाईड करतायत की इथे सगळं जात आहेत तर व्यवस्थित पाण्यात आंघोळ वगैरे. एक धबधबा तिथे 15 मिनिट. कुठे आहे ते? तर आम्ही जरा गावकऱ्यांसोबत जातोय. जरा एक धबधबा तिकडे पडतो असं सांगता येते. चला बाबा. बाबा आम्हाला गाव फिरवणार आहे. तुम्ही चला गाव आमचा गाव आहे ना तो तुम्हाला. ओ दादा या. अरे तुम्ही पण आम्ही घेणार ना बाबा. तर बघा जरा जाऊया. समोर इथे गाव वगैरे मस्त खेडेगाव.
चला ना तिथे परत जाऊ. फक्त पडतो ते दाखवा आम्हाला कुठे हा? पडतो ना धबधबा ते दाखवा. जो एक धबधबा आहे खाली आहे. नाही पाऊस कमी आहे तर दिसणार नाही ते थोडस टिपाय कडी थोडीशी पाणी पडत आहे पण पाऊस कमी आहे ना म्हणून दिसत नाही ते कडीवरून पडतो तिकडे आणि तिकडे. बघण्यासारखं तर एवढंच आहे. काय म्हणजे खालचा वजन जातो. हे काकांचं आहे हे घर. का काय तुमचं घर आहे? घर आहे. हे आपले मराठी शाळा. ही माझी घरवाली आहे. आम्हाला ओरडतायत. ओरडतात मला. काकी आम्ही असं फक्त फिरायला आलोय, काय टेन्शन घेऊ नका. छान घर आहे तुमचं बघा, एकदम मस्त. पण ओरडलात ना आता, खरं बोला ओरडलात ना आम्हाला. कुठून आले गावात फिरायला म्हणून? तुमचं घर छान आहे. अच्छा पदर घेतो नाही, टेन्शन घेऊ नका. आम्ही छान आवडलं आम्हाला. हा तुमचं गाव बघून आम्हाला खूप छान वाटलं. एकदम बघा खेडेगाव आहे. ड्रिंक वगैरे केले पण तरी खूप माणूस केला, खूप चांगले आहेत. पूर्ण दाखवतोय. त्या काकांचं घर होतं. आता कुठे वर किल्ल्यावर जायचं बोलतोय. हे बघा हे घर बघा काय मस्त आहे. हे आमचे पोर आहे ते. तुमचा मुलगा आहे? सक्का मुलगा ना हे आमची. अच्छा. तुम्ही काका आहे, काका आहे तुमचे. हे बघा हे गावाचं घर काय भारी आहे बघा ना. बांबू एकदम उभे केले आहेत काट्या आणि त्याच्यावर शेणाने लिपलेलं आहे. वाडा असू दे ना पण छान आहे बघ ना किती. आलो होतो आम्ही वांद्री लेक बघायला. हा त्यालाच वाडा बोलतात, गुरा बांधायला. या गावाचं नाव काय का? हे जायशेठ ठाकूरपाडा. जामशेत जायशेठ जायशेत जायशेठ ठाकूरपाडा. जायशेत जायशेत जायशेठ ठाकूरपाडा. हो त्यांचा गेट आहे. जायशेत ठाकूर. आमचा गेट आहे. हा यांचा पर्सनल जागा आहे तिथे म्हणून त्यांचा गेट आहे. हा जायशेठ ठाकूरवाडा करून एक गाव आहे तिथे आलोय. तर आम्ही गाव फिरून जातो कारण हे दादा आणि ते काका आहेत ते आम्हाला पूर्ण गाव फिरवत आहेत. तर ॲक्च्युअल खूप छान वाटतंय आणि मस्त पण वाटतंय. कसं एक्सप्लेन करू तुम्हाला. ती लहान मुलं बघा मस्त खेळत आहेत इथे. आणि व्ह्यू बघा. तर दादा आम्हाला घेऊन चालले आहेत. चालून चालून आमची लोक थकले. कुठे अजून लांब आहे? इथेच आहे. सुरणाचं आहे, सुरण लावलं इथे. सुरणाची भाजी खातो ना आपण, त्याचं झाड आहे. मस्त आहे पण आपण कपडे नाही आणले ना इथे भावा. हे बघ इथे बावडी पूर्ण भरलेली आहे. हे गावातली बावडी आहे. दादा ही बावडी खोल आहे. किती आहे? 30 फूट. ही बावडी इथे पूर्ण भरलेली आहे पाण्याने. आणि ते दादानी सांगितलं की 30 फूट खोल आहे ती बावडी. आणि आम्ही जिथे चाललो आता तिथे परत नदी लागली आहे आणि छान एकदम वाहतं पाणी. पाण्याचा आवाज तुम्ही फील करत असाल. हे लोक इथे गेले, अजून मागून हे लोक आलेत नाहीत. लवकर या लवकर या. पोचलोय फायनल डेस्टिनेशन.
बघा इथे आम्ही आलोय आता. ते पाणी पडतंय बघा, किती छान वाटतंय. पण दादा आम्हाला सांगा नको ना हो, तुम्ही आले ना. ही कोंड आहे. हा ही तुम्हाला मी ना काय सांगते, ही कोंड नाही मिळत, एकदम व्यवस्थित आहे. कोंड आहे ती, नाही मिळत. ज्याला पोहता येते ना तोच जाऊ तो शकतो. पोहू शकतो, नाही ते जायचं नाही मध्ये. नाही तर नाही जायचं. लय हा. लय खोल खड्डा आहे तो. लय खोल खड्डा आहे ना, म्हणजे जास्त मिळत नाही तो. छातीभर किंवा गल्याभर येईल. पण ती कोंड आहे मोठी, एवढा आहे. खोल आहे दादा. दादा ती कोंड आहे ना. तुम्हाला हे उचलून कोण नाही दाखवू मिळेल. नको 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 दाखव, नको का? नको. अरे मी तसा माणूस नाही मिळेल, इकडचाच आहे. पाण्यात जातो तो. हा, झालं. हा आला हे वो. दीदी जावा ना. मला पण जायचंय. ते बघा दिसतात ते बघा. हा आहे. काय एक नंबर गेला रे तुम्हाला. तुम्ही उभे आहे की पोहताय? हे वर आहे. नाही पाणी खोल आहे रे ते बघ. एवढं पाणी आहे ना कोण खोल आहे. खोल आहे ते बघ, तो डुबतोय तो बघ. कोंड आहे ती. तुला येतं पोहता? जितू हिला येतं पोहता? विहिरीत उड्या मारते मी. हा अरे अशी कशी जाऊ? तर बघा आता त्या दादाला बघून जुलीला पण एकदम एक्साइटमेंट झाली, कारण तिला पण पोहता येतं. आता बघू जितूला पण एक्साइटमेंट होते. जितू पण चाललंय बघा, या लोकांना पोहता येतं. खूप. जितू गेला पाण्यात आणि पाणी बाहेर. मी नाही बाबा, मला पाण्याचा फोबिया आहे. पाण्याचा मला फोबिया आहे, मी येणार नाही. तू जाते? मी नाही उतरणार बाबा, पाण्याचा फोबिया. तो दादा बघ कुठे गेला. अरे इथून उडी मार दगडावर, नाही इथे मार. तिने कपडे नाही चेंज केले, कपडे घालून. बघा मी इथे बाहेर बसलोय कारण मला भीती वाटते. बघा पूर्ण एन्जॉय करतायत. काय काका तुम्ही पोला आहेत? मी आहे इथं. हा, माझा पटपट आहे. तुम्ही कधी पण गाडी घेऊन ना. हा, तुम्हाला विचार. हा काका बोलले तुम्ही कधी पण गाडी घेऊन या, मी इथे आहे. जा समीक्षा जा, जा इथून चालत जा, इथून चालत जा. हे बघा समीक्षा चालली आता पाण्यात. जिथं तिला हेल्प करतोय. हा इथे कुणाला माहिती नाही, काका घेऊन आलेत कारण बाहेर खूप गर्दी होती. पण हा स्पॉट खरंच खूप छान आहे. काय पोहते आहे यार इथं, खोल नाही, मजा येते. जिथू मला घ्यायला आहे ना. नाही ना, अरे अशी मार उडी, अरे अशी उडी मार, तशी नको मारू. हो ठीक आहे ना, इथे उडी मार ना मग. अरे तू अशी उडी मार ना. पाहिला असशील ना तो उडी ना मारणार. पाहिला नसशील तर इथून उडी इथे अरे इथे मार ना बाई. अरे मी पकडतोय, अजून काय पाहिजे. ती पण आहे, मी पण आहे. काय नाही उडी मार ना, मी आहे.
अरे हिम्मत का तीर ठेव, हिम्मत ठेव, हिम्मत ठेव. चालू आहे. ए वरची तुडी मार, लागल का वरची तुडी मार. पाहिले पाहिले काका उडी मारली. काका थँक्यू. तुम्ही लोकांनी आम्हाला दाखवलं मस्त स्पॉट आहे. एक नंबर. कोणाला माहित नाही म्हणून. कुणाला माहित नाही म्हणून खरंच. इकडे फोटोवाले ना दुकान आहे ना कोण काय ना त्याला तिला नंतर टाकतो ना मी. हा सगळं दिसतंय. सगळे दोन्ही येत आहेत. फायनली काकांनी खूप छान आम्हाला दाखवला एकदम स्पॉट. ते कोणीच नाही, फक्त आम्ही आहे. म्हणजे ते गावातले आहे आमच्यासोबत. ते दादा आहेत आणि हे काका आहेत. त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. आम्ही आलेलो आणि त्या पावसामुळे जास्त डॅम वगैरे भरलेला नाही, पण थोडा छान स्पॉट दाखवला की आम्ही इथे एन्जॉय केली. पहिला खूप घाबरत होतो. मागे ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. अरे बायला हा बायला जाणार, बायला बोलला म्हणून मी उडी बायला बायला जाणार. अरे कसं नको येऊ, दगडी आहे सांगतोय. लांब उडी मार ना, लांब किती मारतात. उडी मार तरी ऐकत नाही. डुबाला इथे डुबाला आहे. लांब उडी मार. लांब उडी कशी मारतात, लांब उडी माहिती नाही. उडी मारते तिथून. तर आता नदीमध्ये आंघोळ करून वगैरे आलो आम्ही. इथे खूप मजा आली. ते काका कुठे आता या या तुम्ही इथे या. त्यांच्यासोबत आम्ही सगळं फिरून वगैरे आलो. खूप खूप मजा आली. मजा आली की नाही पाण्यात? हो मस्त. वहिनी मजा आली की? इथं बघितलं नेक्स्ट लेवल म्हणजे काय पोहते पाण्यात. मी इथं फर्स्ट टाइम बघितलं. नाही तुम्ही आता ते मोबाईल हे करून गेले तेव्हा तुम्हाला घेऊन जाईल. हां बरोबर. ॲक्च्युली हे काका होते म्हणून आम्हाला हे सगळं करता आलं. कोणाला माहितीच आहे. हां कारण एकदम हिडन जेम आहे, कोणाला माहितीच नाही. एकदम गावातला स्पॉट आहे. या काकांमुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. काकांची घरं वगैरे बघत बघत. ही घरा ती काय गाव आहे बघा मस्त एकदम. आजी वगैरे बघा बसलेत. आजी बसलेत. काय व्ह्यू आहे बघा ना. हो ना आमच्या गावातली एक नंबर. चुकून नाही पडणार. मागचाच ब्लॉग तुम्ही बघितला राखणेचा गावचाच, आणि परत आज फिरायला आलो ते पण गावीच. खरंच खूप छान वाटलंय एकदम. तुम्हाला हॅट्स ऑफ आहे काका. हॅट्स ऑफ. सलाम आहे, सलाम तुम्हाला. या काकांमुळे आमचा संडे चांगला गेला. कारण आम्ही ज्या तुम्ही याचा माझी गाडी लावायची कोण बोलून ना. हा तुम्ही यायचं माझ्या गाड्यात दारात गाडी लावायची. कोण काय बोललं तर मी आहे तुमच्यासोबत, असं काकांचं वचन आहे. काका नेक्स्ट टाइम पण आम्ही आलो ना नक्कीच तुमच्याकडेच येऊ.
कारण तुला माझा घर पण दाखवतो. आम्ही आलो होतो वांद्रे लेक्स मध्ये, पण तो लेक पावसामुळे भरला नाही अजून, म्हणून तिथे काय एन्जॉय करायला आहेच नाही. पण या गावात येऊन आम्ही एन्जॉय केली. खरंच यार खूप छान. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल ते नक्कीच मला सांगा कमेंट करून वगैरे.